नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या RJGK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. चला तर पाहूया आपला पहिला प्रश्न. माझी जन्मभूमी हे गीत कोणी लिहिले? तुमचे ऑप्शन आहेत: ए. महात्मा गांधी, बी. रवींद्रनाथ टागोर, सी. बाळगंगाधर टिळक आणि डी. सावरकर. तुमचे योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. तुमचा पुढचा प्रश्न आहे: भारताचे संविधान कधी लागू झाले? तुमचे ऑप्शन आहेत: ए. 15 ऑगस्ट 1947, बी. 26 जानेवारी 1950, सी. 26 नोव्हेंबर 1949 आणि डी. 30 जानेवारी 1948. तुमचे योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1950. तुमचा पुढचा प्रश्न आहे: शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कोठे घेतली? तुमचे ऑप्शन आहेत: ए. रायगड, बी. तोरणा किल्ला, सी. रोहिडा किल्ला आणि डी. रायरेश्वर मंदिर. योग्य उत्तर आहे रायरेश्वर मंदिर. तुमचा पुढचा प्रश्न आहे: माउंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला भारतीय कोण? तुमचे ऑप्शन आहेत: ए. तेनसिंग नोर्गे, बी. अविनाश देशपांडे, सी. अवतार सिंग चिमा आणि डी. बचेंद्री पाल. तुमचे योग्य उत्तर आहे अवतार सिंग चिमा. तुमचा पुढचा प्रश्न आहे: भारतीय दंड संहिता IPC कधी लागू झाली? IPC इंडियन पिनल कोड. तुमचे ऑप्शन आहेत: ए. 1860, बी. 1872, सी. 1857 आणि डी. 1947. योग्य उत्तर आहे 1860. तुमचा पुढचा प्रश्न आहे: भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाला? तुमचे ऑप्शन आहेत: ए. 1948, बी. 1954, सी. 1962 आणि डी. 1972. तुमचे योग्य उत्तर आहे 1954. तुमचा पुढचा प्रश्न आहे: हिरापन्ना शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहेत: ए. नागपूर, बी. सुरत, सी. मुंबई आणि डी. जयपूर. तुमचे योग्य उत्तर आहे सुरत. तुमचा पुढचा प्रश्न आहे: भारतीय सेनेचा ध्येयवाक्य काय आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए. जनतेची सेवा, बी. सत्य, शौर्य आणि सेवा, सी. सेवा परमो धर्म आणि डी. जय जवान जय किसान. योग्य उत्तर आहे सेवा परमो धर्म. तुमचा पुढचा प्रश्न आहे: शेतकऱ्यांचा राजा म्हणून कोण ओळखले जातात? तुमचे ऑप्शन आहेत: ए. महात्मा फुले, बी. दादाभाई नौरोजी, सी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डी. मोतीलाल नेहरू. तुमचे योग्य उत्तर आहे महात्मा फुले. तुमचा पुढचा प्रश्न आहे: गिरनार ही टेकडी कोणत्या राज्यात आहे? तुमचे ऑप्शन आहेत: ए. महाराष्ट्र, बी. गुजरात, सी. राजस्थान आणि डी. मध्य प्रदेश. योग्य उत्तर आहे गुजरात. तुमचा पुढचा प्रश्न आहे: रेल्वेचे जनक कोणाला म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत: ए. जॉर्ज स्टीफन्सन, बी. थॉमस एडिसन, सी. अलेक्झांडर ग्रॅहम बेल आणि डी. जेम्स वॉट. योग्य उत्तर आहे जॉर्ज स्टीफन्सन. तुमचा पुढचा प्रश्न आहे: जगातील सर्वात लहान महासागर कोणता? तुमचे ऑप्शन आहेत: ए. अटलांटिक, बी. हिंद महासागर, सी. आर्क्टिक महासागर आणि डी. पॅसिफिक महासागर. योग्य उत्तर आहे आर्क्टिक महासागर.
त्याआधी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पाहूया पुढचा प्रश्न. नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए कृष्णा नदी, बी गोदावरी नदी, सी भीमा नदी आणि डी तापी नदी. योग्य उत्तर आहे गोदावरी नदी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सीमेवरील दिवा म्हणून कोणत्या संताला ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ए संत तुकाराम, बी संत नामदेव, सी संत गाडगेबाबा आणि डी संत एकनाथ. तुमचे योग्य उत्तर आहे संत एकनाथ. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कायदा व सुव्यवस्था राखणे ही जबाबदारी कोणत्या यंत्रणेची आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए पोलीस, बी न्यायालय, सी नगर परिषद आणि डी संसद. तुमचे योग्य उत्तर आहे पोलीस. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतात लोकसभेचे पहिले अधिवेशन कुठे झाले? तुमचे ऑप्शन आहेत ए मुंबई, बी दिल्ली, सी कोलकाता आणि डी नागपूर. तुमचे योग्य उत्तर आहे दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, भारताचा हॉकीचा जादूगर म्हणून कोण ओळखले जातात? तुमचे ऑप्शन आहेत ए धनराज पिल्ले, बी मेजर ध्यानचंद, सी रूपसिंह आणि डी बलवीर सिंग. तुमचे योग्य उत्तर आहे मेजर ध्यानचंद. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचे नंदनवन म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ए हिमाचल प्रदेश, बी जम्मू काश्मीर, सी उत्तराखंड आणि डी आसाम. तुमचे योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर.